नर्मदा, मध्य प्रदेशातून वाहणारी महानदी. शंकराच्या घामातून जन्मलेली नर्मदा शंकराच्या पायातच नतमस्तक होते. असं मानलं जातं, नर्मदेचा प्रत्येक दगड हा स्वयंभू शिवलिंग आहे आणि नर्मदा नदीला एवढं महत्त्व प्राप्त झालं ते इथे असलेल्या ज्योतिर्लिंगामुळे, म्हणजेच श्री ओंकारेश्वर. तर नमस्कार मित्रांनो, मी पवन घारे म्हणजेच तुमचा फिरोबा स्वागत करतो तुमचं एका नव्या व्हिडिओ सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे दर्शन 12 ज्योतिर्लिंगांचं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलोय भारतातल्या मध्य प्रदेश या राज्यात, जिथे 2 ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपल्याला घेता येणार आहे. ते म्हणजे श्री ओंकारेश्वर आणि श्री महाकालेश्वर. तर ह्या व्लॉगमध्ये माझे अनुभव तर तुम्हाला पाहायला मिळणारच आहेत, पण तुमच्यासाठी मी काही टिप्स आणि लिंक्स देणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. श्री ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशातल्या खांडवा जिल्ह्यातलं एक ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. इथे पोहोचण्यासाठी जवळचे असे 2 रेल्वे स्टेशन आहेत, इंदोर आणि खांडवा. त्यातल्या त्यात खांडवा हे जवळ आहे. पण आता खांडवाला पोहोचणार कसं? मुंबई किंवा पुण्यापासून तुम्ही येण्याचा प्लॅन करत असाल तर मुंबई पुण्यावरून खांडवासाठी डेली ट्रेन्स असतात. त्या ट्रेन्सच्या डिटेल्स अशा काय आहेत. ट्रेन तिकीट्स 1 किंवा 1.5 महिना आधीच बुक करून ठेवा. पण समजा तुम्हाला ट्रेन भेटलीच नाही तर स्वतःची कार किंवा ट्रॅव्हलर वगैरे करून इथे पोहोचता येतं. या ट्रिपमध्ये मी, माझे मित्र आणि आमच्या फॅमिलीज असे आम्ही एकूण 13 जण होतो. आम्ही हा दर्शनाचा प्लॅन 1.5 महिन्या अगोदरच केला होता. त्यानुसार पंजाब मेल मधल्या 3rd AC च्या बुकिंग्स करून टाकल्या. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी दादरहून 7:45ची ट्रेन पकडली. थोडं सेटल होतोयच तर घरातल्यांनी आणलेल्या आणि आम्ही बाहेर घेतलेल्या हलक्या फुलक्या जेवणावर ताव मारला. कम टू खांडवा. आणि झोपायची तयारी सुरू केली. जसा ट्रेनमधला आवाज आणि लाईट्स बंद झाल्या तसा आम्ही सर्वजण झोपी गेलो. सकाळी 4:30ला आम्ही येऊन पोचलो खांडवा जंक्शनला. खांडवा जंक्शनवरून ओंकारेश्वरला जाण्यासाठी आधीच ट्रॅव्हलर बुक केली होती. त्यामुळे या ट्रॅव्हलरची वाट बघत आम्ही वेटिंग रूम मध्ये थांबलो. वाट पाहता पाहता अंगावर काटा आणणाऱ्या थंडीला घालवण्यासाठी आम्ही बाहेर येऊन चहा व पोहे खाऊन घेतले. खांडवा ते ओंकारेश्वर हे अंतर 70 ते 75 किलोमीटर एवढं आहे. आणि इथून ओंकारेश्वरला जाण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट पण इथल्या लोकल एसटी स्टँड वरून भेटते. सरळ स्टेशन बाहेर पडा आणि या लोकल बस पकडून पोहोचा ओंकारेश्वरला. आम्ही बुक केलेली ट्रॅव्हलर आल्यावर लगेच बसून आमचा प्रवास सुरू केला. अवघ्या 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो ओंकारेश्वरला. तिथेच 100 रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे रूम बुक करून फ्रेश झालो. बऱ्यापैकी गर्दी असल्यामुळे हॉटेल शोधायला त्रास झाला, पण तुम्ही या गोष्टीची काळजी आधीच घ्या. काही हॉटेलची लिस्ट मी आधीच देतोय, इथे तुम्ही बुकिंग करू शकता. आता आपण निघालोय श्री ओंकारेश्वरच्या दर्शनाला. 2च दिवसात आपल्याला 2 ज्योतिर्लिंग दर्शन करायचे आणि वेळेचं बंधन असल्यामुळे VIP लाईनने दर्शन करायचं ठरवलं. त्याप्रमाणे आधीच बुकिंग करून ठेवलं.
त्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. VIP पासचा हा युनिक बँड घालून आम्ही मंदिराकडे निघालो. ओंकारेश्वर मंदिर हे मंदाता या बेटावर स्थापित आहे आणि तिथे जाण्यासाठी नर्मदा नदी ओलांडून जावं लागतं. त्यासाठी हा ब्रिज बनवलाय ज्याचं नाव आहे झुला पूल म्हणजेच द हँगिंग ब्रिज. झुला पूलवरून ओंकारेश्वर मंदिर व आजूबाजूचा संपूर्ण परिसर व्यवस्थितपणे पाहता येतो. झुला पूल संपल्यावर उजव्या बाजूला शूज स्टँड आणि दर्शनासाठी रांग आहे आणि डाव्या बाजूने VIP दर्शनाची रांग आहे. VIP दर्शनाच्या रांगेत जाऊन मंदिराच्या जवळ गेलो आणि मंदिराचं वातावरण खूपच छान होतं. त्या भक्तिमय वातावरणातून पुढे जात जात मंदिराच्या सभामंडपात पोहोचलो. मंदिराच्या भिंतीवरचं नक्षीकाम आणि मंदिराचे हे मोठे मोठे खांब मंदिराचं सौंदर्य अजून वाढवत होते. सभामंडपातून गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर दर्शन झालं श्री ओंकारेश्वरात आणि एवढ्या जवळून दर्शन भेटलं होतं त्यामुळे मनात खूप आनंद होता आणि सर्वांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत होता. हाच आनंद मनात ठेवून परत झुला पुलावरून आपण येऊन पोहोचलो नर्मदा नदीच्या घाटावर. असं म्हणतात की गंगा नदीत स्नान केल्यामुळे मोक्ष प्राप्ती होते, पण नर्मदा नदीच्या फक्त दर्शनामुळेच भाविकांचे सर्व दुःख दूर होऊन जातात. आता नर्मदा नदीमध्ये तुम्ही बोट राईड सुद्धा करू शकता, तेही फक्त 100 किंवा 150 रुपयामध्ये. आणि हीच गोष्ट अनुभवण्यासाठी आम्ही सुद्धा घेतली ही अविस्मरणीय अशी बोट राईड. या बोट राईडमधून आपल्याला नर्मदा व कावेरी नदीचा संगम पाहायला भेटतो आणि या संगमावरच ओंकारेश्वर धरण बांधलं गेलं आहे.
लांबूनच दिसणारी आणि मंधाता बेटावर असलेली आदि शंकराचार्याची मूर्ती लक्ष वेधून घेते. माझं एक सजेशन आहे, ही बोट राईड तुम्ही अजिबात मिस करू नका. 20 मिनिटाचा हा अनुभव तुम्हाला खूप आनंद देऊन जातो. नर्मदा नदीचं दर्शन करून आपण येऊन पोचलो श्री ममलेश्वर महादेवाच्या दर्शनाला. इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत तुम्ही ममलेश्वर महादेवाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत तुमचं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन पूर्ण होत नाही. तिथे गेल्यावर गर्दी पाहूनच आम्ही मुखदर्शन करण्याचा निर्णय घेतला. श्री ममलेश्वर महादेवाचं मुखदर्शन केलं आणि ते फोटोज काढून परत गाडीकडे निघाल, कारण आता आपल्याला ओंकारेश्वरहून उज्जैनला जायचंय. हा प्रवास 133 किलोमीटरचा आहे आणि 4.5 ते 5 तासात नक्कीच होईल. तर असं होतं आपलं श्री ओंकारेश्वर दर्शन. पुढचा व्हिडिओ हा उज्जैनच्या श्री महाकालेश्वर दर्शनाचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सुद्धा स्वतः प्लॅन करा ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर ट्रिप. हर हर महादेव.